एका तवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकत आहे. 2 पळ्या तेल टाकलं आहे. याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची कुटून घेतली होती मी ग्लासमध्ये, तर ते पण टाकलं आणि आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही म्हणसान काय बनवते, तर माझा उपवास आहे नवरात्रीचा, तर म्हटलं खूप कंटाळा पण आला होता आणि आपल्याला काहीतरी बनवावंच लागतं खाण्यासाठी. तर इथं मी बनवत आहे बटाटा. तर आधी मी घेतली होती त्या तव्यामध्येच भगरीच्या पिठाची भाकरी बनवून घेतली होती. तर आता बनवत आहे बटाटा. तर भाजी माझी राजगिऱ्याची संपली होती, तर बटाटा पण मस्त लागतो खाण्यासाठी, तर म्हटलं बटाटा बनवावा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनतीने मी व्हिडिओ बनवते आणि तुम्ही पाहत नाही, तर असं करू नका प्लीज. तर बघू शकता थोडंसं नमक टाकायचं, बटाटा टाकायचा आणि खूप मस्त ह्याला हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळा आपल्याला याच्यावर ताट झाकून घ्यायचं, जेणेकरून पाणी सुटल्याच्या नंतर आपला बटाटा उकडला जातो. तर बघू शकता इथं मी मिक्स करून घेते. मिक्स केल्याच्या नंतर आपण याच्यावर ताट झाकणार आहोत. तर बघू शकता इथं भगरीच्या पिठाची भाकरी पांढरी शुभ्र अशी आणि बटाटा खाऊन एकदा नक्की पहा आणि लाईक सबस्क्राईब करायचं नका. तर चला बाय.